विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क्स याबाबत सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर परिषदेत विचार विनिमय होईल. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पवित्र या पोर्टलद्वारे वर्ग 3 संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशी 2421 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील शासकीय आश्रमशाळातील रिक्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात काल अंमली पदार्थांची विक्री आणि खरेदी करत असलेल्या 43 जणांना अंमली पदार्थ विरोधी कारवाई दलानं ताब्यात घेतलं. या कारवाईत 3 किलो अंमली पदार्थ, रोख 26,960 रुपये, 35 मोबाईल फोन आणि 14 दुचाकी आणि 3 चाकी वाहनं जप्त करण्यात आली. पुणे आणि परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58 वाजून